स्वागत। एक महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे। रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे तिथे वाहतूक खोळंबली, त्यामुळे प्रवास जे करतात मुंबईकर त्यांना मोठे हाल त्यांचे होत आहेत। काही कामासाठी ते घराबाहेर पडलेले असतील तर त्यांना आता त्यांचा प्रवासामध्ये अडथळा आलेला आहे, कारण अनेक ठिकाणी रेल्वे संथ गतीने सुरू आहे आणि अनेक ठिकाणी रेल्वे ही खोळंबली देखील आहे। तर आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत थेट सायन स्टेशनवरून जोडले गेलेले आहेत। स्नेहा, अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। काय सायनची परिस्थिती काय, आणि त्याचबरोबर उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। स्नेहा, आधी तुमच्याकडे। नक्कीच आपण पाहिलं तर सततचा पाऊस पडत आहे आणि याचाच परिणाम रेल्वे वाहतुकीवर देखील पडलेला आहे। रेल्वे वाहतुकीवरती सायन स्टेशन परिसरामध्ये आपण आहोत आणि याच परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। सतत अनाउन्समेंट देखील करण्यात येत आहे रेल्वेकडून की हे जे पाणी भरलेलं आहे ते मिठी नदीच्या इकडून जास्त प्रवाह आल्यामुळे या रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत, पुढे जात नाही आहेत, कुठेही खोळंबलेली वाहतूक आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण इथे पाहिलं तर 1 नंबरवरती देखील इंडिकेटरवरती देखील कोणत्याही प्रकारचं कोणती ट्रेन जाणार आहे काही इंडिकेशन दिलेले नाही आहेत, कारण जे सततची अनाउन्समेंट करण्यात येत आहे की वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे काही वेळापुरती, त्याच्यानंतर वाहतूक सुरळीत होईल असं देखील सांगण्यात येत आहे। परंतु लोकांना मात्र यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय, लोकांचे मात्र हाल होत आहेत यामुळे, कारण कुठे ना कुठे लोकांना जायचं असं निश्चित अशा ठिकाणी त्यांना पोहोचण्यासाठी उशीर होतोय, त्यामुळे त्यांना त्रास याचा नक्कीच सहन करावा लागत आहे। इथे काही लोक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांना काय त्रास होतोय, कुठे जायचं होतं तुम्हाला, काय त्रास होतोय तुम्हाला? हेलो हाँ, ट्रेन बंद के कारण के नाउल स्टेशन पे काम पे जाने के लिए 1 घंटे से ट्रेन के प्रॉब्लम की वजह से मैं इधर ही खड़ा रह गया हूँ। 1 घंटा हो गया मैडम, आप कुछ भी करके कैसा भी ट्रेन चालू कीजिए, काम के लिए हमारे को सब लोग आगे चिल्लाते हैं। पटरी की वजह से, पानी भरने की वजह से कल से पानी बंद, कल से ट्रेन ऐसे 2 दिन का प्रॉब्लम हमारे को हो रहा है। पब्लिक जाने के लिए कहाँ जाने का, कल्याण, किसी को थाना, किसी को नाहौर, किसी को किधर जाने के लिए पब्लिक को परेशानी आ रहा है। आप कुछ भी करके, मैडम आप कुछ भी करके थैंक यू उसके लिए। नक्कीच हे जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की हे जे काल देखील हीच परिस्थिती होती, रेल्वे रुळामध्ये पाणी भरलेलं होतं, त्यामुळे रेल्वे जी आहे ती स्थगित झालेली होती, काही वेळाने उशिराने या रेल्वेगाड्या धावत होत्या। परंतु आज जर पाहिलं तर पुन्हा पावसाचा जोर आपल्याला या परिसरामध्ये वाढलेला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आणखी या परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी शिरणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल। आता काही वेळापुरती तरी ही जी मध्य रेल्वेवरती वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक ही ठप्प करण्यात आलेली आहे। निश्चितच स्नेहा, तर दादर रेल्वे स्थानकावरून आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, दादर रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य आपण बघितले होते, आता तिथे काय परिस्थिती आहे? उदय, माझा आवाज येतोय? तर दादर रेल्वे स्थानकावरून आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दादरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, दादरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याची दृश्य आहेत, काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे? मी आता दादर रेल्वे स्थानकावरती आहे। दादर रेल्वे स्थानकावरती आपण पाहत असू की रेल्वे जी आहे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो की कसा अतिमुसळधार पाऊस जो आहे तो सध्या मुंबईमध्ये पडत आहे, त्याचा परिणाम थेट मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रेल्वे प्रशासनाने अनाउन्समेंट सुरू केलेली आहे की रेल्वे जी आहे सेवा मध्य रेल्वेची ती काही काळासाठी, अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे, स्थगित करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की जो प्लॅटफॉर्म आहे 6 नंबरचा असेल, 5 नंबरचा असेल, 4 नंबर, 3 नंबर असेल, सर्व ठिकाणी जे आहेत रेल्वे ज्या जिथं प्लॅटफॉर्मवरती आले त्या सर्व थांबलेले आहेत आणि सर्व रेल्वे सेवा जी आहे सध्या थांबवण्यात आलेली आहे, कारण सायन माटुंगा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे पावसाचं ते साचलेलं आहे, ट्रॅकच्या वरती पाणी गेलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। प्रवासी प्लॅटफॉर्मवरती अडकलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत।
अनेकांना आपापल्या घरी जायचं आहे, ऑफिसच्या ठिकाणी जायचं आहे, मात्र रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत सुरू नसल्यामुळे सर्व प्रवासी जे आहेत ते रेल्वे स्थानकावरती अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईचं दादर रेल्वे स्थानक हे सर्वाधिक रेल्वे प्रवाशांच्या वर्दळीचं समजलं जाताना याच ठिकाणी आपण पाहत आहोत की मध्य रेल्वेची जी जलद गती असेल किंवा धीम्या गतीची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। रेल्वे प्रशासनाकडनं या संदर्भात अनाउन्समेंट देखील केली जात आहे की सातत्यानं की अतिमुसळधार पावसामुळे पाणी ट्रॅकवरती साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती आता सध्या बंद करण्यात आलेली आहे। जसं पाणी ओसरेल त्यानुसार रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत करण्यात येणार आहे। पुढील काही वेळात ही सेवा सुरळीत करेल असं देखील सांगण्यात येते। मात्र सध्या मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आणि त्या अतिमुसळधार पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या या रेल्वे सेवेवरती थेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच उदय, तर दादर रेल्वे स्थानकावरून उदयने सगळे अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत। त्याचबरोबर स्नेहा देखील सायन रेल्वे स्थानकावरून सगळे अपडेट्स आपल्याला देत होती। दोघांचेही धन्यवाद। कृपया जर तुम्ही काही महत्त्वाचं काम नसेल तर तुम्ही घराबाहेर पडू नका, हे आवाहन तुम्हाला न्यूज 18 लोकमतकडून करण्यात येत आहे।